बातमी नाशिकमधून आहे। अशोक खरात प्रकरणात आता नवीन अपडेट समोर येते। पुण्यामधील 5 तर नाशिकमधील 2 बिल्डर एसआयटीच्या रडारवर आलेत। बिल्डरांच्या मदतीने अशोक खरात जवळपास 300 कोटींचा जमीन व्यवहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली। अशोक खरात प्रकरणात ईडी आता या सगळ्याचा तपास करण्याची सुद्धा शक्यता आहे। तर याच अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे पालघरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने खरातची भेट घेतल्याचं समजतंय। यावेळी खरातनं विजयाचा दावा करत एका प्लास्टिकच्या डबीत तांदूळ, हळद, लिंबू आणि दिव्यावर ठेवलेला चिंचोक्यावर माझी शक्ती आदि शक्ती असा कथित मंत्र कोरून दिलेला होता। या डबीची पूजा केल्यास विजय निश्चित असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात हे सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झालेले आहेत। मात्र अशोक खरात प्रकरणाचे आता या निमित्तानं धागेदोरे पालघरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। पालघरचं कनेक्शन सुद्धा समोर येत आहे, कारण याच पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने खरातची भेट घेतल्याचं समजतंय। आता हा नेता नेमका कोण याची माहिती तपासाअंती समोर येणार आहे। या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देईन असं आश्वासन खरातनं दिलेलं होतं। डबीची पूजा केल्यास विजय निश्चित असल्याचं सांगण्यात आलेलं होतं खरातच्या मार्फत। मात्र प्रत्यक्षात हे सगळे उमेदवार निवडणुकीमध्ये पराभूत झाले।